साऱ्यांनी केलं सर्व पंचायत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। सर्वांना मैत्रपूर्ण जय भीम। विश्ववंदनीय महाकारुण्य तथागत सम्यक संबुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर मानवांना दिवार अभिवादन। बंधूंनो, आपल्याला माहितीच आहे आज आपण का जमलेलो आहोत। आज आपण जमलेलो आहोत मंडल विजय दिवस या करिता वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत त्या कार्यक्रम चे अध्यक्षस्थान आपले तालुका अध्यक्ष आयुष्यमान प्रशांत मोहिते साहेब स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। अखंड विश्वाला शांततेचा मार्ग देणारे विश्व तथागत महाकारुण्य भगवान गौतम भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामातेनी या वंचित घटकासाठी आपले योगदान दिलं असं सर्व महापुरुषांना महामातेना त्रिवार अभिवादन। त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी ह्या वंचित बहुजन आघाडीचे मुंबई संघटक आयुष्यमान गणेशजी जाधव या कार्यक्रमाला अध्यक्षपदाची जी धुरा प्रशांत मोहितेकडे दिलेली आहे त्यांना आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे। एवढं बोलून थांबतो। जय भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिवीर ज्योतिबा फुले थोर महापुरुषांना त्रिवार अभिवादन। उपस्थित वंचित बहुजन आघाडी चे मुंबई संघटक गणेशजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक वार्डचे पदाधिकारी, वार्ड अध्यक्ष, महिला पदाधिकारी उपस्थित या सर्वांना सविनय जय भीम। मी अध्यक्षांना आजचा कार्यक्रम स्वीकारतो। आजचा कार्यक्रम जरी आपण अचानकपणे म्हणजे एका दिवसात आपण ठरवला तरी उपस्थिती चांगल्या प्रकारे आहे, त्यामुळे आपल्या सर्वांचं अभिनंदन। मंडल विजय दिवसाचा आपल्या सर्वांना पुन्हा एकदा अभिनंदन म्हणून अध्यक्षांना स्वीकारतो। साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो की मंडल विजय दिवस हा जर आपण का साजरा करतोय याची थोडक्यात माहिती साहेब आपण द्यावी। बऱ्याचशा म्हणजे आमच्या साध्या कार्यकर्त्यांना परिपूर्ण माहिती नाही, तर आपण त्या गोष्टीकडे जरा बोलला तर आम्हाला जास्त माहिती भेटेल। कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन आपले मुंबई संघटकचे संघटक आयुष्यमान गणेश जी जाधव साहेब आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शन करतील व आजचं मंडल विजय दिवस काय आहे कसं त्या संदर्भात पण आपल्याला माहिती देतील व ती आपण त्याच्याकडून मार्गदर्शन त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। जय भीम। उपस्थित गणेश जाधवचा सप्रेम जय भीम। महाकारुणी भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री उद्धारक महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भोजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृती अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीचे सन्मान्य पदाधिकारी, संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र प्रशांत मोहिते, वार्ड क्रमांक अध्यक्ष विशाल भोसले, 98 अध्यक्ष विशाल भोसले, 97 अध्यक्षानंतर देऊ शकले आहे, 99 अध्यक्ष आमचे अविनाश जाधव, 100 अध्यक्ष आमचे सुदर्शन इल्वे, 101 अध्यक्ष आमचे प्रदीप पवार। उपस्थित या ठिकाणी ज्येष्ठ आपले कार्यकर्ते खापर्डे सर, मोर्चारी आमचे पवार, आमच्या ताई उपस्थित आहेत। ताईंचं नाव लक्ष्मी सोनेकर ताई आहेत, त्या आमच्या भगिनी आहेत। आमच्या ताईचं नाव काय? स्मिता कापसे।
कापसीताई आहेत, विजय यादव आहेत, प्रणय गमरे आहेत, आमचे पवार आहेत, बेगलो आहेत सध्या ते बीएमसीमध्ये, आणि सचिन मर्चेंडे, हे सगळेच आमचे इथं कार्यकर्ते आहेत. काही कार्यकर्ते येत आहेत. आता हा जो विषय आपण घेतलेला आहे की मंडळ विजय दिवस, सामाजिक न्याय आणि समता निधी. मुळात प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद करून ठेवली आहे 240 कलमांच्या माध्यमातून 16(4) ह्याच्यामध्ये स्पेशली त्यांनी ओबीसीसाठी जी तरतूद करून ठेवलेली आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जे काही सत्ताधारी होते, हे सत्ताधारी काय एका विशिष्ट जाती धर्माचे होते, आणि त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्या काळामध्ये, म्हणजे मी या गोष्टी करतोय 1950च्या अगोदरच्या, म्हणजे महात्मा साहेबांनी घटनेच्या माध्यमातून देशाला एक सुसूत्रता दिली. तर अशा वेळेस या देशातले काय जो एक जो असा वर्ग आहे की आपण ज्याला बोलतो शेड्यूल ट्राईब, हा अस्पृश्य वर्ग आहे, परंतु ज्याला आपण जाती व्यवस्थेमध्ये शूद्र म्हणतो, तो शूद्र म्हणजे ओबीसी. हा जो ओबीसी होता सामाजिक आणि शैक्षणिक अत्यंत दुर्मिळ ज्याला का म्हणतात, तो खूप त्याच्या बाहेर होता ओबीसी. आणि त्याला मुख्य प्रवास आणण्यासाठी बाबासाहेबांची तरतूद करून ठेवली होती, याच्यावरती अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं होतं. आणि मग त्यासाठी 1953 साली काकासाहेब काळेकर आयोग स्थापन झाला, आणि त्या काळेकर आयोगाच्या माध्यमातून हे ठरवण्यात आलं या देशामध्ये जो काय शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या जो मागास वर्ग आहे, त्या वर्गाचा शोध घेणं हा त्या कार्यकर्त्याचं काम होतं. त्या कार्यकर्त्याचे काम पूर्ण 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल त्यांनी सत्तेकडे सुपूर्द केला. परंतु ते केंद्रीय सत्तेमध्ये जे त्या काळी होते 1994-95च्या आणि 56-57च्या काळी, त्यांनी तो धुडकावून लावला. त्या शिफारसी पण आणि त्यांच्या सगळ्या त्यांच्या शिफारसी आणि त्यांचे जे काय त्यांनी संशोधन केलं होतं ते धुडकावून लावलं. आणि मग अशामुळे ते का पुढे गेले नाही. 19 साली मोरारजी देसाईची सत्ता आल्यानंतर त्यांनी मंडल आयोगाची स्थापना केली, बिंदेश्वर प्रसाद मंडळ म्हणून, आणि त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये जे काही शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत आहेत अशा लोकांना त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. ते खरं लक्षामध्ये असं आलं की त्या अहवालात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की ह्या देशामध्ये 52% ओबीसी आहेत आणि त्यांना 70% आरक्षण दिलंच पाहिजे. आणि मग ही अंमलबजावणी कोण करणार? त्या काळी आपल्या पक्षामध्ये बऱ्याच शंका पडल्या होत्या. मी कोण एक कसं व्हायचे प्रयत्न चालू होते. मी 89 गोष्ट सांगतोय, मला तर आठवते आझाद मैदानामध्ये ते सगळं आपल्या एकट्याच्या बाबतीत एक मोठी सभा झाली होती. त्या सभेमध्ये त्यावेळेचे जे दिग्गज होते, म्हणजे BC कांबळे असतील, डॉक्टर गवळे असतील, त्यानंतर जोगेंद्र चव्हाण असतील, बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी बोलत असताना या सगळ्यांचा काळ असा होता की आपण एक करून ते काँग्रेसच्या दावणीला बांधलं पाहिजे. परंतु बाळासाहेबांची प्रामाणिकपणे अशी भूमिका होती की हे एक करून आपण जी आता ही 7वी की 8वी लोकसभा होते त्यामध्ये युपीसिंगनी जो बंड करून स्वतःचा पक्ष स्थापन करून सत्तेसाठी प्रयत्न करत होता, तर त्याच्या मागे आपण गेलं पाहिजे, जेणेकरून ओबीसीचा जो मंडळ आयोग आहे त्याची अंमलबजावणी आपण एकदम काटेकोरपणे महाराष्ट्रात या देशामध्ये केली पाहिजे, जेणेकरून जो दुर्मिळ घटक आहे, जो शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिक वैश्विक घटक आहे ओबीसी, हा जो 52% देशामध्ये आहे, पण त्याला विश्वास न घेता सत्तेवरती बसले सगळे प्रस्थापित लोक, त्या अशा लोकांना कुठे खेचायचं असेल तर या ऑफिसला त्यांचा हक्क मिळून दिला पाहिजे, अशी प्रखर भूमिका बाळासाहेबांनी त्यावेळेस घेतली आणि आपल्या ह्याच्यामध्ये बाहेर पडले आणि त्यांनी VP सिंगांना सहकार्य केलं. 89 साली VP सिंग सत्तेवरती आल्यानंतर त्यांना काही जास्त मिळाला नाही, कारण त्या काळामध्ये राम मंदिराच्या माध्यमातून आडवाणीने जो रथ काढला होता, त्याला कोणता म्हणतात, रामरथ, तो रथ काढला होता. मग त्याला म्हणतात कमंडल, आणि इथून VP सिंगांनी मंडल, या दोघांची टक्कर झाली एकमेकांबरोबर. त्यावेळेस VP सिंगांनी प्राधान्य दिलं मंडळ आयोगाला प्राधान्य दिलं, आणि बिनदिक्कत त्याच्याकडे त्या काळामध्ये BJPचं आणि डाव्यांचं त्यांना पाठबळ होतं. त्या पाठबळावरती ते पंतप्रधान झाले होते, सत्तेवरती बसले होते. पण त्यांना माहिती होतं जर का मी यांच्या विरोधात गेलो ते माझी कृती पण ते घाबरले नाही, त्यांनी सत्तेला भीक घातली नाही. त्यांनी जे काम करायचं ते चांगलं काम केलं, आणि ते काम केलं त्यांनी त्या देशामध्ये मंडल आयोगाची शिफारस मान्य केली, मंडल आयोगाची, आणि केंद्रामध्ये 27 नोकऱ्यांची प्रबंध त्यांनी त्या मंडळ आयोगाच्या माध्यमातून करून दिला. आता हे करत असताना ज्यावेळेस VP सिंग 89 मध्ये नोव्हेंबरमध्ये सत्तेवरती, डिसेंबरला सत्तेवरती आले, 90 मध्ये ते नंतर सरकार नोव्हेंबरमध्ये पाडलं गेलं, म्हणजे 89 डिसेंबरला आले
90ला नोव्हेंबरला त्यांना पाडले गेलं. पाडता त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना राज्यसभेवरती आणलं. तर बाळासाहेबांनी राज्यसभेवरती का आणलं त्याची मागची कारण आहे. कारण की या देशामध्ये ओबीसीच्या माध्यमातून त्यांना तांत्रिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रबळ करायचं असेल तर मंडेल आयोगाची शिफारस करणं हे बाळासाहेबांनी वेळेवरती प्रत्येक पातळीवरती म्हणजे राजकीय असेल, सामाजिक त्या पातळीवरती ती भूमिका. या देशामध्ये जर का खरोखर सामाजिक समता प्रस्थापित करायची असेल तर ज्या पद्धतीनं SC/ST साठी बाबासाहेबांच्या माध्यमातून कलम 14 आणि 15च्या माध्यमातून जे काय आरक्षण आहे तेच आरक्षण 324च्या माध्यमातून 16/4 मधून या ऑफिसला मिळालं. त्या देशामध्ये एक सामाजिक क्रांती होऊ शकते आणि डोळ्यात गेलेला जो मागास झाला समाज आहे तो पुढे येऊ शकतो. आणि ही प्रखर भूमिका बाळासाहेबांनी वेळोवेळी संपूर्ण भारतामध्ये मांडली. त्यामुळं VP सिंगने त्यांना राज्यसभेवरती घेतलं आणि त्यामुळे आज आपण पाहिलं असेल, मी तर स्वतःचा विटनेस आहे, कोकणामध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षामध्ये येतं की कोकणातला जो काय ओबीसी घटक आहे तो आजच्या तारखेमध्ये शैक्षणिकदृष्ट्या अतिशय प्रबळ आहे. त्याच्यामागची कारण ते आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस शिफारस लागू करण्याचं प्रेशर आणलं होतं, जी मानसिकता ती तयार केली होती इथल्या सत्ताधाऱ्यांची. इव्हन त्यांनी VP सिंगांना पटवून दिलं होतं की हे का गेलं पाहिजे ते. कारण का खरोखरच 52% बोलल्यानंतर देशातला 52% जो समाज आहे ओबीसी आहे त्याला जर का सत्तेपासून दूर ठेवून फक्त इथे प्रस्थापित लोक जर का सत्ता भोगत असतील तर हे जी विषमता नष्ट करण्यासाठी बाळासाहेबांनी पाऊल उचललं होतं आणि ते पाऊल योग्य होतं. आणि त्याची कुठेतरी या देशामध्ये लोकांनी नोंद घेतली पाहिजे. पण हे आज ओबीसी जे दिसत आहेत त्याची आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या जे प्रबळ दिसत आहेत त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की VP सिंगच्या माध्यमातून बाळासाहेबांनी भारतामध्ये सामाजिक पातळीवरती किंवा राजकीय पातळीवरती मंडल आयोगाची भूमिका प्रखरपणे मांडली. लोकांना पटवून दिलं की का केलं पाहिजे. आपण ते केल्यानंतर VP सिंगांनी स्वतः ते मान्य केलं की नाही बाळासाहेबांची भूमिका योग्य आहे आणि ते मंडल आयोग लागू करून दिलं. त्यामुळं आज आपण हे सगळं वातावरण बघतोय. तर आजच्या तारखेमध्ये हे जे वातावरण जे काय दिसते सामाजिक समतेचं याच्या मागचं मूळ कारण बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे. आता ते करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल, सगळ्यांना माहिती असेल की रामरथ आणि त्यावेळेचा हा मंडल आयोग हे ज्या दोघांची टक्कर आहे त्या खूप या ठिकाणी सामाजिक विषमता पसरण्याचं काम झालंय. मला आठवतं काही लोकांनी तिकडे ACVC लावून आंदोलन केलं होतं की म्हणजे अशा केल्याने जातीमध्ये दंगली होती. जर का असे केल्याने जातीमध्ये दंगली होत असतील तर मला एक सांगा, हे जे 3% लोक सत्तेवरती चिटकून बसलेले आहेत ते का बोलत नाही आता आम्ही बाहेर पडतो, आम्ही बरेच सत्ता भोगलेली आहे, ज्यांच्याकडे सत्ता गेल्या त्यांना आम्ही संधी देतोय. यांची मानसिकता अशी बदलत नाही. त्यामुळे हे सगळं खोटांड आहे. जातीमध्ये काही दंगली होत नसतात, फक्त अन्यायाची गादीची चिटकून ठेवायची असते मुली खोटं बोलत असतात. आता यांनी त्याच्यामध्ये काय केलं, आणखी एक यांच्यात गोम टाकली. आता ह्यांना माहिती आहे ही प्रगती करतली, 52% बोलल्यानंतर सत्ताधारी होणार आहेत, मग यांचे पाय कसे घेतायचे. तर ह्या सत्ताधाऱ्यांनी त्यावेळेला असंही केलं की त्याला क्रिमिनल लावली आणि त्याला क्रिमिनल बांधून टाकलं. बाळासाहेबांनी तेही सांगितले क्रिमिनल लावायची गरज पण होती या लोकांना. कारण की आता सगळ्यात जास्त उपभोग विदर्भामध्ये आपण पाहिला असेल तर तेली नावाचा जो समाज आहे हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ओबीसीमध्ये येतो. कुणबिया समाज हा मोठ्या प्रमाणात ओबीसीमध्ये येतो. त्यांची मेजॉरिटी अनन्य साधारण त्या ठिकाणी आहे. त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. आज सत्तेवरती तिकडचे लोक कब्जा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. त्याची कारणं अशी आहे की बाळासाहेबांची भूमिका त्यावेळेस आणि बाबासाहेबांची भूमिका घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी याचे काय प्रावधान करून ठेवलं होतं ते त्याचा मूळ पायातच होता. त्या पायाच्या माध्यमातून बाळासाहेबांनी जे काय राजकारण केलं, समाजकारण केलं, त्याची परिणिती, त्याचं जे बेनिफिट आहे त्या ओबीसीला मिळतंय. आणि हे केलेलं काम हे त्या ओबीसीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. हे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं परम कर्तव्य आहे. कारण ते नजराड गेलेलं आहे. हे सगळे आपले जे मंडल विजय दिवस, हे मंडलला जी शिफारस लागू झाली 1990 झाली, आज आपण 2026 मध्ये आहोत. 90, 100 आणि 26 46 वर्षामध्ये जे आपल्या जमलं ते आता करून दाखवावं लागेल. प्रत्येक ओबीसीच्या घराघरात जाऊन सांगावं लागेल की या तुमच्याकडे जे काय आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शिक्षणदृष्ट्या जी प्रबंध आलेली आहे, जी काय तुमच्याकडे प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे, तुम्ही आज काठ बांधणे वागत्या ठिकाणी याच्या मागचं कारण आहे मंडल आयोग. आणि मंडल आयोगाची शिफारस बाळासाहेबांनी ओबीसीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये फिरून मंडल आयोगाचा उपयोग कशा पद्धतीने होणार आहे, त्याच्यामुळे सामाजिक समता कशी प्रस्थापित होणार आहे, एक नजरा झालेला घटक कशामध्ये पुढे येणार आहे, हे इथल्या प्राध्यापकांना समजावून सांगून ते आरक्षण लागू केलं. त्याची आपण आज फळत टाकतो. हे ओबीसी घटक त्या ओबीसीला आपण सांगितलं पाहिजे. त्याचा ओबीसी घटक महत्त्वाचा आहे. ही बाळासाहेबांची भूमिका त्याही वेळी होती. आता आहे तुम्ही आता पाहिलं असेल, आता हे जंतर मत होती जी काय दिनी जे काय आंदोलन केलं होतं
हे देखील परिवर्तनचं आंदोलन होतं. म्हणजे इथं कुठे जो हुकुमशाही बसवण्याचा प्रयत्न चालला होता ते थांबावं असं इथलं जयजींचं तसेच त्या काळामध्ये झालं होतं. अत्यंत मंडळ आयोगाला विरोध करण्यासाठी इथल्या प्रस्थापितांनी काही रथयात्रा काढून रथयात्रावर बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे जाती दंगली होती. पण असं न होता जे काय घडलेलं आहे याच्यासाठी आपण कर्तव्य संपतोय आणि याच्या पुढे जर कुणाला काय प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. कारण बऱ्याच गोष्टी घडलेल्या याच्यामध्ये आहेत. ऐक्याच्या माध्यमातून बाळासाहेबांनी एकच धुडकावून लावलं यासाठी. काय ऐक्यामध्ये काय व्हायचं, एक छोटासा मुद्दा ऐक्यामध्ये सांगतो. रिपब्लिक ऐक्य व्हायचं म्हणजे काय व्हायचं, हे 4-5 त्यावेळी जे प्रस्थापित RPIचे कार्यकर्ते एकत्र यायचे, हे पहिला सेटिंग करून घ्यायचे काँग्रेससोबत, मग ऐक्यासाठी यायचे आणि मग वेटी जायचे समाजाला की जरा आपण काँग्रेसकडं. अरे काँग्रेसकडे का जायचं, काँग्रेस का आपल्याला देणार, काँग्रेस आपल्या काय देत असेल तर त्यावेळेस ऐक्य आपलं सक्सेस झालंच नसतं, जता झालं नसतं. तर काँग्रेस नेहमी ते काही फुलवड्या करायचे. पण बुद्धिजीवी जी माणसं ते मी बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं बुद्धिजीवी राहायचं. त्याच्यामध्ये आपल्या समाजाचं भवित कशामध्ये आहे ह्याच्यावरती जास्त जोर द्यायचा. त्यावेळी ते VP सिंगला गेले म्हणून OPCचं बनत होते. भविष्यामध्ये अशाच प्रकारे बाळासाहेब आंबेडकर सामाजिक माध्यमातून समता प्रस्थापित करण्यासाठी जे काय राजकीय गणित खेळत असतात त्याच्यासोबत आपण राहिलं पाहिजे. हीच आपली खरी बांधिलकी असेल असं मी या ठिकाणी समजतो. आणि आपण शांततेने माझे 2 शब्द ऐकत त्यामुळे आपला आभार आहे. जय भीम. अखंड विश्वाला शांततेचा, समतेचा, बंधुताचा आणि दुःखमुक्तीचा मध्य मार्ग सांगणारे विश्ववंदनीय तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न, विश्वभूषण, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना सतीला प्रणाम करू. आज मंडल आयोग, या मंडल आयोगा संदर्भात आज इथे आपण चर्चा करत आहोत. ही चर्चा मला वाटतं संदर्भात आपण साऱ्याने जाणून घेतला पाहिजे. येणारा काल काय आहे आणि काळाची गरज काय आहे हे आपण सर्वांनी जाणून आपले जे काही बंधू आहेत, समाजातील OBC बांधव आहेत, यांच्यापर्यंत आपण या घटनेचा ओळख आपण केला पाहिजे. त्यांना देखील कळलं पाहिजे की बाळासाहेबांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे, बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं अधिक कर्तव्य आहे. मी जास्त न बोलता आपण साऱ्याने मला 2 शब्द बोलायला दिला त्याबद्दल मी आपल्या साऱ्यांचं अभिनंदन करून मी इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. पुन्हा एकदा सर्वांना जय भीम. जय भीम. जय भीम. जो मंडल दिवस आज आपण साजरा करतोय, जवळजवळ 36 वर्ष आपण त्याचा सर्व OBCने लाभ घेतलेला आहे. आणि आता या NGच्या माध्यमातून जो युवा पिढी आहे, चांगली शिकलेली आहे, ज्याने धर्म सोडून हा शिक्षणाचा मार्ग आणि ज्ञानाचा मार्ग त्याने आपल्या हक्काच्या त्या मेहनतीच्या जोरावर आपण त्याने केलेला आहे. आणि तो यशस्वी करण्यासाठी त्या लोकांनी जो 1 महिन्याचा तिथे कार्यक्रम घेतला, 1-1.5 महिन्याचा, त्या कार्यक्रमामध्ये त्या लोकांनी आपली जयंतीची म्हणजे शिक्षण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्या जो दूध पिळेल तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही. याचा पूर्ण भारतामध्ये जो हा इफेक्ट जयंतीच्या मुलाने दाखवलेला आहे तो अतिशय आनंदी आणि हे झालेलं आहे. कारण की ही जी सरकार आली 14 वर्ष, त्या 14 वर्षामध्ये त्या लोकांनी सांगितलं होतं की ही जी सरकार आहे त्याच्यामध्ये आम्ही इस्तिफा म्हणून देणार नाही, कुठलाही इस्तिफा होणार नाही, कुठल्याही मंत्र्याचा कुठल्याही अधिकाऱ्याचा हा इस्तिफा होणार नाही. पण या जयंतीच्या माध्यमातून या पोरं जेव्हा शिकली आणि शिकून आपलं ज्ञान प्राप्त केलं याच्यावर हे आज त्यांची विजयी दिवस झाला. त्याने 1990ला जो VP सिंग साहेबांनी जो मंजूर केला आणि यांचा जो फायदा आहे तो आपल्या मुलांना भेटला पाहिजे. याच्यासाठी आपण त्या लोकांनी जे मंडल दिवस जो साजरा केलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं धन्यवाद करतो.
आणि आपण आता पुढच्या वाटचालीसाठी हा जो जयंतीचा मुलं आहे त्यांच्या पाठीशी आपण एक सर्व त्यांचे जसे पॅरेंट्स असतात तसं आपल्या समाजाने सुद्धा त्यांना कुठे कुठे त्यांना अडचणीतील त्याच्यासाठी आपण उभं राहून त्यांना मदत करायची अशी मला वाटते. त्याच हिशोबाने म्हणजे आपण ते वया वाटप म्हणजे जेणेकरून आपला एक फोकस की आपण शिक्षणाकडे आपण हा 15 जो करत असताना आपण ते शिक्षण मुलांना शिक्षणाच्या आणण्याचा प्रयत्न करतो. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय सर्वांना जय भीम. आजचा विजय दिवस खूप महत्त्वाच्या माध्यमातून त्या सरकारमध्ये बाळासाहेबांची खूप भूमिका होती. बाळासाहेबांनी संसदेमध्ये ह्या मंडळाच्या बाबतीत खूप संघर्ष केला होता व 23 मार्च 1984ला प्रत्येक राज्यामध्ये हे मंडळ लागू झालं होतं ओबीसीसाठी. आणि 23 मार्चला बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून ओबीसींच्या लढ्यासाठी अहोरात्र मेहनत केली. खूप सिंहाचा वाटा घेतला होता. 52% ओबीसी असताना 52% ओबीसीने आरक्षण मिळालंच पाहिजे ही ठाम भूमिका वंचित बहुजन नेते प्रकाश आंबेडकर साहेब यांची एकट्याची भूमिका होती. आणि आज 52% आरक्षण ओबीसी घेत आहेत. ही बाळासाहेबांची देण आहे त्यांना. तर बाळासाहेबांनी ओबीसी आणि मराठा आरक्षण आणि ओबीसीचं आरक्षण हे ह्या दोघांचं वेगळं गट असणं गरजेचं आहे. या दोघांना मिक्स करू नका. ओबीसीचं ताट वेगळं द्या आणि मराठा आरक्षणाचं ताट वेगळं द्या. आणि ओबीसीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये कार्यक्रमामध्ये आरक्षणाच्या मुद्द्याच्या बाबतीत बाळासाहेबांनी प्रकल्पपणे व ठामपणे भूमिका घेतलेली आहे. ओबीसीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. कारण ओबीसीला हे मागासवर्गीय असले तरी ओबीसीना त्यांचं आरक्षण 52% आरक्षण त्यांना हे मिळालं पाहिजे. आजही पक्षाचे आपले अध्यक्ष बाळासाहेब आजही ती भूमिकेची ठाम आहेत आणि प्रत्येक वेळेस ते ओबीसीच्या लढ्यामध्ये अग्रेसर भूमिका घेत असतात. मी एवढं आपल्यालाही तेच करायचं आहे. इथल्या आपल्या खारवत्या परिसरातले ओबीसी बांधव आहेत त्यांना आपल्यामध्ये समजून घ्यायचं आहे की ओबीसी साठी बाळासाहेबांनी काय अधिक प्रयत्न केले हे आपण जाणून घेऊया. ते आपल्या माध्यमातून त्यांना समजून सांगण्याचं आपलं काम आहे. आपले कर्तव्य. आपण पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि प्रत्येक विभागाने प्रत्येक वार्डाध्यक्षांना माझी विनंती आहे आपापल्या विभागाचे जे ओबीसी बांधव आहेत 1 असतील 2 असतील त्यांना सोबत घ्या. त्यांना आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी आरक्षणाबाबतीत समजून सांगा. बाळासाहेबांची भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न आपण करूया. पुढच्या वर्षी नक्कीच ओबीसीचा जिथं गड आहे त्या बालेक किल्ल्यामध्ये बरेचसे आपले बालेक किल्ले छोटे ओबीसीचे त्या ठिकाणी हा मंडळ विजय दिवस सामाजिक व न्याय व समता दिवस आपण नक्की साजरा करू असं सांगून मी माझ्या गोष्टी थांबवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. 7 ऑगस्ट मंडळ विजय दिवस आपण हा कार्यक्रम आपण या आनंद बुद्ध विहारामध्ये घेतला. त्या विहाराच्या कमिटीचा आम्ही खरोखर मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आम्हाला कमी वेळामध्ये हे विहार उपलब्ध करून दिलं. आणि हे उपलब्ध करताना सकाळपासून जे धावपळ करतायत साहेब गणेश साहेब मुंबई संघटक प्रमुख हे धावपळ करून आजचा ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलं व त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मंडळ आयोगाबद्दल माहिती दिली. त्यामुळे त्यांचे खरोखर आमच्या तालुक्याच्या मार्फत मी साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला सुद्धा आभार. आणि आजची कार्यक्रम हा समाप्त झाला असं मी जाहीर करतो. जय भीम, जय भीम.